शिंदेंवरती भाजपाचा प्रचंड दबाव आहे। मुलाची उमेदवारी घोषित करणं सुद्धा शिंदेंना कठीण जात आहे। भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलेला आहे। विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंची परिस्थिती आणखीन वाईट होणार असल्याचं सुद्धा जाधव म्हणतात। मवियातील जागा वाटपाच्या वादावरही भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलेलं आहे। ठाकरेंनी अनेक जागा सोडल्या, आता मवियामध्ये वाद होणं असंयुक्तिक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तर यांची इतकी वाईट अवस्था होणार आहे आणि म्हणून आता तुम्ही बघितलं यवतमाळच्या जागेबद्दल वाद निर्माण झालाय। त्यांनी आता इथली जागा जी आपली आहे रामटेकची ती निवडून आलेली जागा त्यांना सोडावी लागली, तिथे मावळची जागा त्यांना सोडावी लागली, अशा अनेक जागा त्यांना सोडाव्या लागलेल्या आहेत। त्यामुळं आज भाजपनं 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि एकनाथराव शिंदेना त्यांच्या मुलाची उमेदवारी सुद्धा जाहीर करणं अवघड होऊन बसलेलं आहे। भाजपानं आता सर्वे कुठला आला, सर्वे त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर यांचा सर्वे आला। याचा अर्थ भाजपाचा सर्वे फायनल झालेला आहे की या सर्वांना घरी बसवणं हा भाजपाचा सर्वे। शिवसेनेनं निवडून आलेल्या जागा किती सोडल्या? कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांकरता सोडली, ती शिवसेनेची निवडून आलेली जागा। रामटेकची निवडून आलेली जागा, अमरावती कायम शिवसेना निवडून येते आणि लढवत आलेली जागा, अशा अनेक जागा या शिवसेनेनं सातत्यानं निवडून येणाऱ्या जागा आणि निवडून आलेल्या जागा सोडलेल्या आहेत। त्यामुळं त्याची जाणीव महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना व्यवस्थित आहे। त्यामुळं वाद आहेत असं म्हणणं किंवा ते वाद करणं हे संयुक्तिक नाही, एवढं तुम्ही सांगा।